गावावरून निघाली आता आपल्या दुसऱ्या गावाला जायसाठी. तिथं आपले कामं धंदे सगळ्याच वाट पाहत आहे. स्पेशली माझी मम्मी वाट पाहत आहे. मला म्हणे झाडं आणण्यासाठी येजो म्हणे. पर तिथं गेल्यावर मला जे सरप्राईज भेटलं ना त्याचा काही ठिकाणा नव्हता. एवढी खुशीत जाणार होती मी. चालली होती की चला आज मला नर्सरीत जायला भेटा. आणि हे पहा माझ्या मम्मीने दिलेलं मला सरप्राईज. आमचे हो म्हणे थोडीशी ब्लॉगिंग पण करत जा म्हणे. कदाचित तुझ्या चॅनलला थोडासा काहीतरी बूम येईल. तर तुम्हाला मी माझ्या मम्मीचं अर्ध उखरलेलं गार्डन दाखवतो. म्हणजे खरं तर काऊन म्हणत होते कारण सांगे. सुंदर सुंदर झाडं आहे, वेगवेगळ्या डिझाईनचे झाडं आहे. आणि फळांचे झाडं काही खतम झालेले आहे, आता काही नवीन लावण्यात आले. आता हे रोपटं जसं संत्रा आणि मोसंबीचं आहे. सोबतच वेगवेगळ्या फुलांचे. आणि इथं एक झुला म्हणून पण आहे. हा ॲक्च्युली बंडीचा साठा आहे जो आम्ही झुला म्हणून लावला आहे. आणि हे करामत आहे आमच्या मम्मीच्या डोक्याची. आणि आमच्या घरी काही वर्षा पहिले जे किरायेदार डोक्याची टेक्नॉलॉजी ते हे असं काहीतरी बनलं. आणि त्याच्यानंतर मग इकडं पण शोचे आणि फुलाफलाचे झाडं आहे. गोडलिंबाचं झाडं, पान खाल्लं पाहिजे, खात जा पान. आणि आमच्या खाली पूर्ण ग्रीन लॉन होती. ज्यांनी कोणी माझे जुने व्हिडिओ पाहिले त्यांना माहिती आहे की ते हिरवीगार लॉन होती. आमच्या मम्मीला ते खूपे रुटायला लागले. ते बेडाई तुझ्या पप्पाला झाडाचा त्रास. हां, आमच्या पप्पाले झाडाचा त्रास आहे. पूर्ण क्ली करून टाकली आहे हे लॉन पूर्ण. हे पहा, हे वाला कायचं झाड आहे? हे वाला फणस. हे फणसचं झाड आहे. आजपर्यंत फणस नाही आली ते वेगळी गोष्ट. हे बघा, हे फणसचं झाड आहे. आमच्या विदर्भामधली आमचं गाव कुठं आहे हो? वर्धा जिल्ह्यामध्ये हिंगणघाट. इथे ह्या वातावरणातही फणस होते बरं का, लागते पण मोठं नाही होत. कारण की हे तोडते नाही, आमच्या घरी नाही होत, लोकांच्या घरी होते. कारण की आम्ही मोठं नाही होऊ देत. पाय हर गोष्टी काटत आहे हे बाई. म्हणजे हे होऊ देणार आहे. मोठं झाल्यानंतर पाल येऊ. खरंच ते मोठं होते का पाहू. ठीक आहे. आणि हे ज्यांना कोणा शुगर बीपी किंवा मूत्रखडाचा प्रॉब्लेम असेल तर तो हे पान यूज करू शकते. खाल्लं की साफ होते लघवी. आणि हे अंजीरचं आहे. हे झाड कितीला आणलं? 150 रुपयाचं झाड आहे. हे चिक्कू आहे. चिक्कूले पण का माहीत इतकी जबर मारहाण केली आहे आमच्या मम्मीनं की आता हे फक्त वाढतच चाललंय. फळं काही द्यायला तयार नाही. आता 12ला काकूच्या इच्छा पिकला. हां, लोकांच्या इच्छा पिकून राहिले आहे, मोठे झाले. आणि हा पूर्ण असा काहीतरी व्ह्यू आहे. पूर्ण म्हणजे सपाटच करून टाकली आहे लॉन. काहीच नाही ठेवली आहे. का माहीत कोणती खुशी आली ती आमच्या मम्मीला तर देव जाणे. आणि असं काहीतरी कोरडं असं गार्डन हिनं उन्हाळ्यात करून ठेवलं आहे. आता हे झाडं जगतील का नाही हे आपण पुढच्या वर्षी पाहू याने निघाल्यावर. आणि हे प्रस्तुती सादर करणारी ही गाऊन घातलेली टमटम टुमटम आमची मातेश्वरी आहे. आणि त्यांचंच हे छोटंसं गार्डन आहे. मी तुमची लाडकी असो का नसो मी स्वतःच म्हणून देतो. मराठमोळी अन्वीक्षाची हे वे ओरिजिनल आंब्याची मालकीन. मी फक्त उधार घेतला फुटेज काढासाठी. आणि हे मालकीन आंबा कायच्यासाठी आणलाय तुम्ही आंबा? नक्की किती खाणार आहे? ते नाही माहिती पप्पा. हां, थांब पकडतो. हां जा. हा आंबा, हा एकच आंबा बस. मी सांगतो ना, नाही हा कोणी खाऊ शकणार नाही. हे कोणाला खाऊ देणार. आणला कोणासाठी देव जाणे. काही खरं नाही बाप्पा, काही खरं नाही. हे बाय मानून राहिलेली महिला हे माझी रिअल मम्मी होय. मी हिच्या घरी येऊन मम्मीचे कॅरेक्टर करतो तर हे गुदुर हसते. गुदुर पकडून नाही राहिली असेल. मनातल्या मनात किती का शिवे दिल्या असेल काय बाईने. येऊन माया आंब्याचे फ्रीचे फुकटाचे फोटो काढते म्हणून. आंबे खाले आम्ही राहणारही नाही तरी इथं. कवा नाही कवा तू येशील. हो तर येईल. आंबा तर लागला पाहिजे तेव्हा झाडाले. काय ता टुलुंग आंब्याचं. आणि हे भर मार्चमध्ये आणलेलं, मार्चच्या शेवटी आणलेलं झाड आहे. कोणी पावसाळ्यात लावते झाडं
आमची मम्मी उन्हाळ्यात लावते. हे मोसंबीचं झाड आहे, हे संत्र्याचं झाड आहे. ॲक्च्युली सांगायचं कारण हे, कारण की आमच्या घरी मोसंबीचं खूप मोठं झाड होतं आणि त्याला लई मोसंब्या लागे भक्कम, म्हणजे एवढ्या लागे की अर्ध्या पर्ध्या आम्ही कॉलनीला खाऊ घालून सुद्धा आमच्या घरी मोसंब्या लागे. पण ही महिला माझी मम्मी हिनं ते आपल्या ह्या ग्रीच्या चक्करमध्ये अख्खे फांटे तोडून टाकले त्या झाडाचे. ते झाड इतकं दुःखी झालं का ते सुकलं, खतम. आणि आता पुन्हा आणलं, पुन्हा एक्सपेरिमेंट आहे त्या झाडावर. आता देव जाणे काही खरं नाही बाप्पा, काही खरं नाही. आणि प्लीज सपोर्ट करा आमच्या चॅनलला, मराठमोळी अनवीक्षाले. लोक मागून मागून पुढं चालले, आमचं काहीच नाही होऊन राहिलं. आम्ही आता लिपसिंगवर याव का असं वाटत आहे. ओरिजिनल कंटेंट काही लोकायला आवडत नाही, बस ते गाणे म्हणायचे, हमको तुमसे प्यार है जिया बेकरार है, बस बस तेच जमते, काही खरं नाही बाप्पा. तर मग मम्मीच्या घरी जे आता भरपूर दिवसापासून मला मम्मीला बनवून खाऊ घालायचे होते तसे हे झाडे डोसे. ज्यांनी मला पहिलेपासून फॉलो केला आहे तर त्यांना माहिती आहे की ही रेसिपी कशी काय करायची. डिटेल व्हिडिओज आहे आणि खूप सिम्पल ही रेसिपी आहे. आणि माझ्या मम्मीला आज मी संध्याकाळी इथे आल्याच्यानं हे संध्याकाळी खाऊ घालणार आहे. त्याच्यासोबत मी बनवली आहे शेंगदाण्याची चटणी. आणि सिम्पल ही रेसिपी आहे आणि टेस्टी पण लागते. मोस्ट बघण्यासारखं म्हणजे माझ्या मम्मीवाल्या गेटअपमध्येच हे बनवत आहे माझ्या मम्मीच्या किचनमध्ये, तर ते जरा जास्त महत्त्वाचं आहे. आणि अशा पद्धतीने मी आतापर्यंत बनवले आहे आणि अजून बनवायचे आहे. आणि माझ्या मम्मीची प्रतिक्रिया होती की हो छान झाले, दॅट्स जास्त इम्पॉर्टंट, महत्त्वाचं आहे. आणि आपले असेच व्हिडिओ येत राहणार आहे, तर प्लीज स्टे ट्यून, आपल्यासोबत जुळून राहा. आणि या छान छान व्हिडिओसाठी मराठमोळी अनवीक्षाला फॉलो करा. थँक्यू. कैसे बने हे मम्मी? बहुत अच्छे बने लटारी कसे झाले मम्मी? बहुत खूपच चांगले झाले, पण लटारी बटारी लटारी बटारी किती खूपसूरत दिसत आहे. आता हा गेटअप काढावा आणि आपला गेटअप घ्यावा. झाला भरपूरसा, झाला साडीवाला गेटअपचं काम. थकली वा मी, थकली, खरंच थकली. कठीण आहे, कठीण. फायनली मी आपला ड्रेस घालून रेडी आहे आणि आता घरी जाण्यासाठी पण टाईम झाला आहे घरी जायचा. लिटरली खूप बढिया एक्सपिरियन्स होता हा, नेहमीच असते आणि खतरनाक पण असते, पण ठीक आहे, चलेगा. आणि ज्यांनी या व्हिडिओ पूर्ण पाहिला थँक्यू सो मच. ज्यांनी परत त्यांना पण थँक्यू सो मच. थँक्यू म्हणल्याशिवाय अजून काही करू शकत नाही बाळा. थँक्यू सो सो मच. आणि प्लीज सपोर्ट करा यार, असा अवतार असतो माझा. सबको खुश रखने के चक्कर में हम सब कुछ खराब हो जाता है, बहुत खराब हो जाता है. जन छोड़, काही खरं नाही बाप्पा. पंखा लावतो आता, थोडा खतरनाक आवाज करते पंखा. भेटूया घरी बाय बाय करताना.